अखेर भगवा फडकला. कोकणात पुन्हा एकदा ठाकरे ब्रँड चमकला. 18-0नी रामदास कदम यांच्या पॅनलचा दारुण पराभव. उद्धव ठाकरे यांच्यावरील केलेली टीका. रामदास कदम यांनी जे काही राजकारण केलं ते मतदारांना आवडलं नाही. उद्धव ठाकरे यांच्यासारख्या माणसावर खालच्या पातळीवर रामदास कदमांनी टीका केली होती. त्याला उत्तर जनतेने दिलं. त्यामुळेच आता येणाऱ्या काळात रामदास कदम यांचा पुत्रसुद्धा आमदार म्हणून नसेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. नेमकं कोणती निवडणूक होती ज्यामध्ये रामदास कदमांचा असा दारुण पराभव झालेला आहे ते आपण सविस्तर बघूया. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर आपण सुरुवात करूया की नेमकं कोकणात भगवा कुठे फडकला आहे. कोकणातील निवडणुकीमध्ये आज राजकीय भूकंप घडला. एकेकाळी कोकणावर सत्ता गाजवणारे माजी मंत्री आणि शिंदे गटाचे वरिष्ठ नेते रामदास कदम यांना त्यांच्या स्वतःच्याच मतदारसंघात मोठा धक्का बसलेला आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा पुन्हा फडकला असून कदम यांच्या पॅनलचा 18-0ने दारुण पराभव झाला. ही निवडणूक केवळ सहकार संघटनेची नव्हे तर राजकीय ताकदीची कसोटीची मानली जात होती. भाजपा शिंदे गटाने पैसा, सत्ता, प्रशासन सगळं काही वापरलं तरीसुद्धा ठाकरे शिवसैनिकांच्या निष्ठेने आणि जनतेच्या विश्वासाने त्यांच्या सर्व गणितांना चिरडून टाकलं. अगदी रामदास कदम यांची 10 वर्ष असलेली सत्ता निष्ठावंत शिवसैनिकांनी निष्ठेच्या बळावर उलथवून टाकली आणि पुन्हा एकदा कोकणात ठाकरे ब्रँड चमकला. सहकार क्षेत्रात गेल्या दशकभर रामदास कदम यांचा पॅनल निर्विवाद सत्ता भोगत होता. कदम हे कोकणातील प्रभावशाली नेते मानले जातात, परंतु शिवसेनेतून त्यांनी बंड करून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गट तयार केला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या जवळच्या नेत्यांमध्ये त्यांची गणना केली जात होती. मात्र जनतेने त्यांची जागा दाखवली आणि निवडणुकीत कोकणातील त्यांच्या बंडाला चांगली चपारक दिली. जनतेने दाखवून दिलं की कोकण अजूनही ठाकरेंच्या विचारांवर प्रेम करतो. ठाकरे कुटुंबावर कोकणातील जनता अजूनही प्रेम करते. गेल्या काही वर्षात शिवसेनेत फूट पडली असली तरी मतदारांनी स्पष्ट संदेश दिला की सत्ता बदलली तरी मन मात्र उद्धव ठाकरे यांच्या बाजूला आहेत आणि सत्ता असो किंवा नसो ठाकरे कुटुंबाशी आम्ही एकनिष्ठ आहोत असंही मतदारांनी सांगितलं. या महत्त्वाच्या निवडणुकीसाठी रामदास कदम यांनी चांगलं लक्ष दिलं होतं आणि ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. शिंदे यांच्याशी असलेली जवळीक त्यांनी मतदारांपर्यंत दाखवली होती आणि सत्ता वापरण्याचे संकेतसुद्धा दिले होते. परंतु निकाल हा त्यांच्या विरोधात लागला आणि शिवसेना ठाकरे गटाचे सर्वच उमेदवार या बँकेच्या निवडणुकीमध्ये जिंकून आले आणि रामदास कदम यांच्या पॅनलचं डिपॉझिटसुद्धा जप्त झालं. शिवसेनेचे स्थानिक नेते सांगतात ही फक्त निवडणूक नव्हती तर ती ठाकरे कुटुंबावर असलेल्या विश्वासाची कसोटी होती आणि जनतेने पुन्हा दाखवून दिलं की कोकण ठाकरेंचाच गड आहे. यामुळे शिंदे गटात खळबळ माजलेली आहे. रामदास कदमसुद्धा शांत आणि भाजपसुद्धा सावध झालेली आहे. या निकालानंतर शिंदे गटात प्रचंड खळबळ माजल्यामुळे आता एकनाथ शिंदे, रामदास कदम पुढे काय करतात त्यांच्यासाठी हा निकाल म्हणजे धोक्याचा सिग्नल मानला जातो. मुख्यमंत्री त्यावेळी असलेले शिंदे यांच्यासाठी हा निकाल, कारण त्यांनी त्यावेळी निधी त्या ठिकाणी दिलेला होता, परंतु त्यांच्या विरोधात हे मतदार गेले आणि त्यांच्या पॅनलचा पूर्णच पराभव केला. आता सत्ता असूनही जर आपण निवडणूक जिंकू शकलो नाही तर याचा अर्थ जनतेत नाराजी आहे असं शिंदे गटाला स्पष्ट संदेश दिलेला आहे. या निकालानंतर रत्नागिरी, देवरुख, लांजा, दापोली, खेड, चिपळूण या ठिकाणी निकाल जाहीर होता. शिवसैनिकांनी जल्लोष केला आणि ठिकठिकाणी जय महाराष्ट्र, जय शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणाबाजीने सर्व परिसर दणाणून सोडला. या निकालानंतर रामदास कदम यांच्या पॅनलमधील अनेक सदस्यांनी आरोप केला की ठाकरे गटाने भावनिक प्रचार केला आणि मतदारांची दिशाभूल केली. मात्र पत्रकार परिषदेत उपस्थित कार्यकर्ते सुद्धा त्यांचे निराश दिसत होते. एक कार्यकर्ता म्हणाले की सत्ता आमच्याकडे होती पण जनतेचं मन नाही, त्यामुळे आता काय करायचं हे पक्षनेते ठरवतील. या निकालाने कोकणातील राजकारणातील एक नवा अध्याय सुरू झालेला आहे. भाजप शिंदे गटाची एकत्रित शक्ती सुद्धा ठाकरे शिवसैनिकांच्या भावनिक लाटेसमोर टिकू शकली नाही. आता पुढील स्थानिक संस्था, नगरपरिषद, पालिका निवडणुका
या सगळ्या ठिकाणी हाच प्रभाव दिसणार असं राजकीय जाणकार सांगतात. हा फक्त एक सहकारी निवडणुकीचा निकाल नाही, तर हा भविष्यातील कोकणातील राजकीय दिशादर्शक आहे. त्यामुळे कोकणात उद्धव ठाकरे, ठाकरे कुटुंब आणि आता सोबत असलेले राज ठाकरे यांच्यावरच कोकणातील जनता प्रेम करणार, हे या निकालाने सांगितलं आहे. निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यावेळी सांगितलं की हा विजय माझा नाही, तर हा शिवसैनिकांचा विजय आहे. जेव्हा पैशाचा सत्तेचा वापर करूनही लोक मनाने आपल्या बाजूला राहतात, तेव्हा कळतं की ठाकरे नावावर अजूनही विश्वास जिवंत आहे आणि ठाकरे नावावर जनता प्रेम करते. संजय राऊत, वैभव नाईक, अनिल परब, विनोद कदम यांसारख्या स्थानिक नेत्यांनी या विजयात मोठं योगदान दिलं. संजय राऊत म्हणाले की रामदास कदम यांनी विश्वासघात केला होता, पण कोकणाने त्यांना क्षमा केली नाही. हा निकाल त्या विश्वासघाताला दिलेलं लोकशाहीतलं सर्वात मोठं उत्तर आहे, असंही त्यांनी सांगितलं. भविष्यामध्ये शिंदे गटावर यामुळे ताण वाढणार आहे. राज्यभरात शिंदे गटाची स्थिती अडचणीत दिसत आहे. भाजपाने त्यांना डावललेलं दिसत आहे. उपमुख्यमंत्रीपदी असलेले शिंदे आता पहिल्यासारखा निधी देत नाही, त्यामुळे आता आउटगोईंग सुरू आहे आणि या आउटगोईंगमध्येच त्यांची प्रत्येक निवडणुकीत हार होत असल्याचं दिसून येत आहे. नागपूर, नाशिक, ठाणे आणि आता कोकण सर्व ठिकाणी ठाकरे गटाने जिंकलेलं दिसलं, परंतु शिंदे गटात मात्र कोणच पुढे येताना दिसत नाही. अनेक नगरसेवक, आमदार आता पुन्हा ठाकरे गटाकडे वळण्याच्या तयारीत असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर कोकणातील हा पराभव म्हणजे शिंदे गटासाठी पहिला इशारा मानला जातो. सहकार चळवळीत आता शिवसेना ठाकरेंची पकड मजबूत होताना भाजप आणि शिंदे गटाला मात्र याचा जोरदार धक्का बसताना दिसत आहे. कोकणातील सहकार क्षेत्र नेहमीच राजकीय पाया ठरला आहे. या क्षेत्रात जो पुढे राहतो तो पुढच्या निवडणुकांमध्ये प्रभाव दाखवतो. त्यामुळे आता येणाऱ्या ठाकरेंच्या सेनेला येणाऱ्या अनेक महत्त्वाच्या निवडणुकांमध्ये या विजयाचा मोठा फायदा होणार असल्याचं चित्र सध्या तरी दिसत आहे. स्थानिक विश्लेषक सांगतात की कोकणात उद्धव ठाकरे यांची प्रतिमा स्वच्छ, विकासाभिमुख आणि भावनिक आहे. जनतेला वाटतं की त्यांनी अन्याय सहन केला, त्यामुळे आता त्यांना लोक पुन्हा उभं करण्यासाठी पुढे येत आहेत. त्यामुळे कोकणात सध्या हा भगवा फडकला. त्यावेळी रामदास कदम यांना मोठा धक्का मानला जातो. पुत्र मंत्री, स्वतः माजी मंत्री आणि आमदार होते, परंतु त्यांना तरीही जनतेने जागा दाखवली. त्यामुळे निष्ठा आणि भावना कधीच हरत नाही. कोकणाने आज पुन्हा दाखवून दिलं की ठाकरे हे फक्त नाव नाही, तर ती प्रत्येक जनतेची भावना आहे. रामदास कदम, शिंदेगड, भाजपा यांनी सर्व काही पणाला लावलं, पण जनता मात्र मातोश्रीच्या बाजूने उभी राहिली. कोकणात पुन्हा एकदा भगवा फडकला आणि भगवा एकूण 18 जागांवर फडकला. त्यामुळे शिवसेना 18 जागी विजय झाली, शिंदेगड 0, भाजपा समर्थित 0 आणि स्वाभिमानी ठाकरे सेनेचा पुन्हा विजय झाल्याने येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आता ठाकरे गट जिंकत जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि इतर ज्या सर्व निवडणुकांमध्ये ठाकरेच विजय होतील, यात काही शंका नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या निवडणुकांमध्ये कोण विजय होईल? कमेंट नक्की करा. धन्यवाद. जय हिंद.